तोळाभर सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने एका 80 वर्षाच्या आजीचा भावकीतील तरुणाने गळा घोटला। वृद्धेच्या खुनानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये घालून दुचाकीवर बांधून करंज विहिरी ते धामणे रस्त्यालगत असलेल्या भामा नदीत फेकला। 6 दिवसानंतर घटनेचा सुगावा, आरोपीला बेड्या। करंज विहिरी येथील सिंधुबाई विठोबा मरगज वय 80 या वृद्ध महिलेचा निर्घुण खून। या प्रकरणी मरगज वस्तीवरील आरोपी कैलास कुंडलिक मरगज वय 36 याला उत्तर म्हाळुंगे MIDC पोलिसांनी केले अटक। वृद्धेचा नातू समीर बाळू मरगज वय 27 राहणार करंज विहिरे यांची फिर्याद। वृद्धेचा खून केल्यानंतर आरोपी कैलास मरगज याने 25,000 रुपये किमतीचे सोन्याची चंद्रकारे आणि 2 मणी ओरबाडले। पुरावा नष्ट करण्यासाठी कैलास याने मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये घालून करंज विहिरे ते धामणे या रस्त्यावर असलेल्या भामा नदी पात्रात टाकून पुरावा केला नष्ट। करंज विहिरे गावच्या हद्दीत मरगज वस्ती येथील पानंद जागेत 2 मे रोजी रात्री 8च्या सुमारास घडली धक्कादायक घटना। उत्तर पुणे जिल्ह्यात मालदार पुरुषांना सावज बनवून लाखो रुपये उकळणारी महिलांची सेटलमेंट टोळी सक्रिय। सोशल मीडियाच्या माध्यमातून उच्चभ्रू हाय प्रोफाईल पुरुषांभोवती ब्लॅकमेलिंगचा फास आवळणाऱ्या टोळी विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। व्हॉट्सअपवरून गोडी गुलाबीतून अश्लील चॅटिंग करून ब्लॅकमेलिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात। ब्लॅकमेलिंग करून वारेमाप डिमांड करीत या महिलांच्या टोळीने संगनमताने आंबेगाव तालुक्यातील व्यावसायिकाला लुटल्यानंतर आता खेड तालुक्यातील एक शासकीय नोकरदार या टोळीचा ठरला सावज। सावज हेरून लुटणाऱ्या टोळीतील एका अनोळखी पुरुषासह राजगुरुनगर आणि चाकण येथील 3 महिलांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी संस्कृतीचा जल्लोष आणि सामाजिक एकतेच्या अनोख्या संदेशाचं दर्शन। SM सुपे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने शनिवारी 22वा आदिवासी सामुदायिक लगीन सोहळा उत्साहात संपन्न। आदिवासी बांधवांसमोर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांनी धरला नृत्याचा ठेका। सामुदायिक विवाह सोहळा काळाची गरज। डेहने सामुदायिक विवाह सोहळ्यात सभापती विजयसिंग शिंदे यांनी नववधूवरांना दिल्या शुभेच्छा। चाकण आणि परिसरातील रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून ट्रॅफिक मुक्तीसाठी चाकण कृती समितीच्या वतीने अनेकदा केले रास्ता रोको आंदोलन। याशिवाय PMRDA कार्यालयापर्यंत खासदार, आमदार, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चाचं झालं फलित। पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आता चरोली, केळगाव, कुरळी, निघोजे, मोई, खालुंबरे या गावच्या 6 रस्त्यांचे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA अंतर्गत आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते शनिवारी पायाभूत सुविधा कामांचा भूमिपूजन समारंभ। PMRDA अंतर्गत चरोली ते आळंदी मरकळ रस्ता कामाची सुधारणा, आळंदी फाटा ते आळंदी रस्ता सुधारणा आणि विकसित करणे, कुरळी फाटा ते निघोजे रस्त्याची सुधारणा करणे, चिखली ते मोई रस्ता सुधारणा करणे, निघोजे ते चाकण MIDC रस्ता सुधारणा करणे, खालुंबरे ते चाकण MIDC टप्पा क्रमांक 2 रस्ता सुधारणा करणे या सर्व कामांसाठी 76 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध। महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही आवाहन करतोय, आज सकाळी संग्राम मंडळे या पथकातील महाराजांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विकास लावंडे जे खऱ्या अर्थाने महाराज कीर्तनाचं प्रबोधन करतात महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं चालू आहे, त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक केलेली आहे। सकाळी आज आळंदी शहर काँग्रेस कमिटी असो, आळंदी शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असो किंवा आळंदी शहरातले आम्ही तमाम नागरिक या ठिकाणी या घटनेचा निषेध करतोय। आळंदी म्हातोबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती हबप संग्राम महाराज भंडारे यांनी केलेल्या शाईफेकीचा आळंदी देवाची येथे नोंदविला निषेध। आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विलास कुराडे, आळंदी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संदीप नाईकरे, संजय वडगावकर, काळूराम येळवंडे, योगीराज सातपुते, विश्वंभर शिंदे, अखिल भाजी मंडई मंडळ पितळी गणपती देवस्थान अध्यक्ष सुदीप गरुड आणि आळंदीकर ग्रामस्थांची उपस्थिती। आळंदी महाद्वार येथे एकत्र येत विकास लवांडे यांच्यावरील
शाई फेकीच्या घटनेचा आळंदीकर, ग्रामस्थ, वारकरी आणि भाविकांनी केला निषेध. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे चाकरमाने, विक्रेते, वीटभट्टी व्यावसायिकांची धांदल. पुणे नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक फाटा येथे झाड पडले. वादळी वारा आणि जोरदार गारांच्या पावसाने वाहन चालकांची तारांबळ. अवकाळी पावसामुळे सखल भागात साचले पाणी. पावसामुळे शेत पिकालाही बसला फटका. वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे पिंपरी बुद्रुक गावचे माजी सरपंच रोहिदास काळूराम हुंडारे यांच्या मालकीमध्ये गट नंबर 799 मध्ये असलेल्या कांदा चाळीचे पत्राशेड जमीनदोस्त. वादळी पावसामुळे शेतकरी रोहिदास हुंडारे यांचे गट नंबर 802 मधील 2 एकर मधील कारले पिकाची बागही झाली भुईसपाट. अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान. पुणे नाशिक महामार्गावरील शिरोली गावातील पाईट फाट्यावरील नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण. वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्याची पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांच्या मागणीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष. गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिका चालकांवर वाहन रॉंग साईडने नेण्याची वेळ. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हतबल. गाडी आडवी करून काय त्याला काय एन्काउंटर चाकण औद्योगिक वसाहत परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पिंजऱ्याची व्यवस्था. MIDCतील मर्सिडीज कंपनीत बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद झाल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण. चाकण परिसरातील बागायती क्षेत्रामुळे वन्य प्राण्यांचा वाढता वावर. आता पुन्हा बिबट्या कॅमेऱ्यात टिपल्यामुळे नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गात भीती. शेती आणि नदी खोऱ्यांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा असल्याने बिबट्यांचा वावर वाढत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी केलं स्पष्ट. राजगुरुनगर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या लोक अदालतमध्ये दाखलपूर्व 2765 खटल्यांपैकी उच्चांकी 863 खटले निकाली खटल्यांपोटी 48,95,485 रुपयांची झाली वसुली. तर अदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रलंबित 4,853 खटल्यांपैकी 162 खटले तडजोडी अंती सुटले. त्यात 9,62,07,285 रुपयांची वसुली. राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात लोक अदालतचे विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश AS सय्यद यांच्या हस्ते उद्घाटन. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे न्यायाधीश आणि राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकिलांच्या उपस्थितीमध्ये पूजन.